नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहतायत महिला विशेष आणि या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। मात्र सुरुवात करूयात स्ट्रॉबेरीनं, कारण स्ट्रॉबेरीचं नाव काढताच डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर। पण स्ट्रॉबेरीचं हे रसाळ पीक आंबेनळीचा घाट उतरून कोकणातल्या महाडमध्ये सुद्धा बहरलंय। सिद्धी आणि गणेश खांबे या दाम्पत्यानं स्ट्रॉबेरीची 20 गुंठ्यांमध्ये लागवड केली आहे आणि यापासून त्यांना अंदाजे 2 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। तर पाहूयात कोकणात बहरलेल्या स्ट्रॉबेरीची ही यशोगाथा। स्ट्रॉबेरी बघितली तर आपण आम्ही फिरायला जातो तेव्हा आम्ही स्ट्रॉबेरीची शेती बघायला जातोच आवर्जून, पण आता आम्हाला आमच्या शेतामध्ये बघायला भेटतो याचा फार आनंद वेगळा होतोय। सिद्धी खांबे यांना आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय, कारण सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमध्ये अतिशय थंड हवेत पिकणारं स्ट्रॉबेरीचं पीक त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये दमट हवामानात यशस्वीरित्या पिकवलंय। महाबळेश्वर आणि महाडमध्ये फारसं अंतर नसलं तरी 2 वेगवेगळ्या हवामानाच्या टापूत हे भाग येतात, त्यामुळे घाटावरची स्ट्रॉबेरी कोकणात बहरल्यानं खांबे दाम्पत्याचा आत्मविश्वास वाढलाय। पहिल्या जुन्या लोकांपासून भात शेतीचा प्रयोग इथे सगळी कोकणामध्ये आपल्या करतात। सतत मी वेगळं काहीतरी करण्याचं मानस धरतो आणि यावेळेला कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत स्ट्रॉबेरीची निवड केलेली आहे। त्यातून उत्पन्नाची शक्यता जास्त असल्यामुळे ती मी निवड केलेली आहे। सिद्धी आणि गणेश खांबे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचे प्रयोग करतात, पण या पिकांमधून त्यांना मिळणाऱ्या नफ्यापेक्षा स्ट्रॉबेरी जास्त नफा देणारं पीक असल्याचं त्यांचं मत आहे। भात शेती तर पारंपरिक आम्ही करायचो, पण भात शेतीतून उत्पन्न जास्त मिळत नाही। 25 ते 27-28 हजाराचा खर्च व्हायचा आणि 15 ते 16 हजार रुपये उत्पन्न घरी तांदूळ नेईपर्यंत मिळायचं। त्यामुळं स्ट्रॉबेरीतून मी माहिती घेतल्यामुळे चांगल्या पद्धतीने जर का लाखाची गुंतवणूक केली तर 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतो आणि त्या पद्धतीने माझं हे प्रयोग आता सध्याला समोर डोळ्यासमोर यशस्वी होताना दिसतोय। स्ट्रॉबेरीच्या पिकामुळे भात पिकापेक्षा किंवा इतर कोणत्याही पिकापेक्षा 4 पैसे जास्तीचे मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे। खांबे दाम्पत्यानं पॉलीमल्चिंगवर स्ट्रॉबेरीचं पीक जोमानं भरलंय। कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानं त्यांना हे पीक घेणं सोपं झालंय। खर्च जास्त येतो आणि उत्पन्न कमी येते, त्यामुळे एक चांबारखेडचे रहिवासी आहेत गणेश चंद्रकांत खांबे, ते कृषी विभागाकडे आले होते आणि त्यांनी बोलले नवीन कृषी विभागाकडे कोणती योजना आहे का किंवा नवीन काय आहे का उपक्रम आहे का तो आपल्याला नवीन राबता येईल। तसं त्यांनी आपले महाबळेश्वर येथे जाऊन स्ट्रॉबेरीची माहिती घेतली। आम्ही पण त्यांना स्ट्रॉबेरीबद्दल योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांचा उत्साह बघता आपण महाड शहरात स्ट्रॉबेरीची ही संकल्पना इथं राबवण्याचा प्रयत्न केला। महाड शहरातून महाबळेश्वर महामार्ग जातो, त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गही जातो, त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात। याचाच खांबे दाम्पत्याला फायदा झालाय। 15 गुंठ्याचा परिसरामध्ये आपण जवळजवळ 12 गुंठ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे। 5,500 रुपये आपण महाबळेश्वर येथून रोपं खरेदी करून इथं लागवड केलेली आहे। त्यामध्ये जवळजवळ 5% त्याची मर झालेली आहे, बाकीचे सर्व रोपं व्यवस्थित झाले आहेत। त्यामध्ये अंदाजे त्यांना 1 लाखापर्यंत त्यांना खर्च आलेला आहे। रोपं, वाहतूक, मजुरी यामध्ये जवळजवळ 1 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि अंदाजे उत्पन्न 2 ते 2.5 लाखापर्यंत अपेक्षित आहे। सदर झाडांची हे फळधारणा बघता 2 ते 2.5 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे। आपल्या शेतात लाल लाल स्ट्रॉबेरी बहरल्यानं सिद्धीताई अतिशय समाधानी आहेत। या पिकाचं कीड रोग नियंत्रणापासून पाणी नियोजन यासारखी सगळी कामं त्यांनी मोठ्या कष्टानं केली आहेत, त्यामुळे स्ट्रॉबेरी सारखं पीक महाडमध्ये यशस्वी झाल्यानं त्या आनंदी आहेत। आम्हाला लोक जेव्हा महाडमध्ये जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे जातो तेव्हा वेगळ्या नजरेने बघत असतात की ह्यांनी स्ट्रॉबेरी केले, ह्यांनी स्ट्रॉबेरी केले। हे आम्हाला शेतामध्ये बघताना आम्हाला खूप आनंद होतोय स्ट्रॉबेरीचं पीक बघताना। सावित्रीच्या काठावर बहरलेली ही स्ट्रॉबेरीची शेती कोकणातल्या दऱ्याखोऱ्यात हे पीक वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल। महाबळेश्वर पाठोपाठ महाडची ही स्ट्रॉबेरी आता कौतुकास पात्र ठरली। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड। आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशा काही प्रेरणादायी यशोगाथा असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला ते पाहता येईल। वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे गेले कित्येक दिवस आपण पाहतोय साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण हे रद्द करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झालाय। एका महिला लेखनाचा मान हिरावून घेण्याविषयी
खासदार सुप्रिया सुळेंना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक लोकसभेत खाजगी विधेयक मांडण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हे विधेयक मांडलं आहे. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक आपण मांडलेलं आहे. काय त्या विधेयकाचं वैशिष्ट्य आहे आणि महिलाला कसं माहीत त्याचा फायदा होणार आहे? महिला नाही, हे महिला आणि पुरुष जे कोणी प्रोफेशनल आहेत, म्हणजे मग कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी शिक्षक असेल, कोण सरकारमध्ये काम करत असेल, अशी कुठलीच व्यक्ती जी काम करते आणि प्रोफेशनल आहेत, हे त्यांच्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी आपण बघतो. आज कधी कुणाला विचारलं तर दोन शब्द ज्याचा मला स्वतःला भयंकर त्रास होतो लोक म्हणतात, तो म्हणजे स्ट्रेस आणि दुसरा म्हणजे डिप्रेशन. उठबूट कोणी म्हणलं नाही आय एम फिलिंग डिप्रेस्ड, नाही तर म्हणलं आय एम सो स्ट्रेस्ड. कशाचा स्ट्रेस आणि कशाचं डिप्रेशन? आयुष्याचा वेगच इतका आणि अपेक्षा आणि आकांक्षा वाढल्या आहेत आणि एक कामाचं प्रेशर असतं. आपण सगळे काम घरी घेऊन जातो लिटरली. कधी आपण असा क्षण नसतो ज्याच्यातून आपण कामापासून वेगळे असतो स्वतःला. आणि म्हणून एक काहीतरी वर्क आणि लाईफ ह्याचा एक फाईन बॅलन्स हा असावा. तुम्ही बघा आपली आधीची पिढी, तुमचे आईवडील असतील, माझे आईवडील असतील, काम संपलं की कुठे छान गाणं ऐक किंवा एखादा सिनेमा बघायला जा किंवा एखादं नाट्यसंगीत बघायला जा किंवा मित्रमैत्रिणींच्या गप्पा, ह्याच्यात खूप वेळ किंवा फॅमिलीचा वेळ, म्हणजे सगळी फॅमिली शांतपणे डायनिंग टेबलवर जेवायची. दिवसभराचं आपण काय केलं काय नाही केलं. आता कामाच्या वेगामुळे, ट्रॅफिकमुळे, मोबाईल फोनमुळे सगळेच आपण डिस्ट्रॅक्टेड असतो. आणि अनेक वेळा मी गमतीनेही बोलते की जो समोर आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ नसतो, पण जो लांबून आपल्याला एखादा जोक व्हॉट्सॲपवर पाठवतो त्याच्यातच आपलं लक्ष जास्त असतं. त्याच्यामुळे एक डिस्कनेक्ट करून एक क्वालिटी ऑफ लाईफ आणि काम संपलं. म्हणजे मी अनेक वेळा बघते या जी देश आहेत, म्हणजे मग जपान असेल, सिंगापूर असेल, अमेरिका, युरोप, ह्याच्यात फॅमिली टाईम हा फॅमिली टाईमच असतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा शनिवार जर सुट्टी केली तर माणूस सोमवारी खूप रिफ्रेश्ड परत कामाला जातो आणि त्यांनी ॲक्च्युली प्रोडक्टिव्हिटी वाढते. हा डेटा दुनियाभर सांगतोय. तर मग राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कामाची वेळ ही ठरली पाहिजे. आणि मग सरकारने एक त्याचा एक सांगडा म्हणजे एक आउटलाईन बनवावी, असं एक रफ आउटलाईन. आणि त्याच्याच बरोबर त्याच्यानंतर प्रत्येक कंपनी, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, जे कामावर तुम्ही जिथे काम करणार या दोघांनी मिळून एक चार्टर बनवावं. म्हणजे तुमचं काम जर 8 तासाचं असेल तर 8 तासाचं, पण मग 8 तास तुम्ही व्यवस्थितच काम करा आणि त्याच्यानंतरचा वेळ हा तुमचाच असेल. पण यासोबतच आपण जर बघितलं महराष्ट्रामध्ये अत्यंत एक महत्त्वाचा विषय सध्या गाजत आहे. नयनतारा सहगल ज्या इंग्लिश वाङ्मयाच्या मोठ्या लेखिका आहेत, त्यांना आमंत्रण नाकारण्यात आलेलं आहे. काय वाटतंय, कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालय असो किंवा मग हे साहित्य संमेलनामध्ये अशा प्रकारचे हस्तक्षेप करणे हे कुठली संस्कृती आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. म्हणजे उलट त्या आल्या असत्या तर अनेक विचारवंतांचे गोष्टी ऐकायला मिळाल्या असत्या, चांगली चर्चा झाली असती. आणि नयनताराजींच्या लहानपणापासून त्यांची पुस्तकं, त्यांचे आर्टिकल्स वाचूनच आपली पिढी खरं तर मोठी झालेली आहे. आणि त्या एक आदर्श लेखिका म्हणून आपण सगळे त्यांच्याकडे बघतो. आणि अशा लेखिकेला आमंत्रण नाकारण्याचं कारण तरी काय? म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधून, संविधानातून आपल्याला दिला आहे, तोच जर तुम्ही हिरावून घेणार असेल तर खरंच त्याचा काही अर्थच राहत नाही. हे अतिशय पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचा हा अपमान आहे की त्यांना आपण नाकारलं येणं. एक महाराष्ट्राला मोठी संधी होती की महिला लेखिका आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा अधिकार त्यांना मिळणार होता. एक मोठं वलय झालं असतं साहित्याचं, कारण की यापूर्वी अनेकदा महिलांना मिळालं, क्वचित महिलांना संधी मिळते. अशा वेळी महिलांना संधी नाकारणे हे महाराष्ट्राची उचित नाही, हे असं वाटतं का आपल्याला? अर्थातच. म्हणजे मी खरं तर त्याचा जाहीर निषेध करते की एक सुशिक्षित अनेक वर्ष ज्यांनी एक वेगळा विचार या राज्यातून मांडला, देशात मांडला, त्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार आणि काही लोक करत असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याचा मी निषेध करते. मोकळा श्वास आणि मोकळा विचार हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ज्या गोष्टी देशात जे मोठे सामाजिक बदल होतात ते नेहमीच पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रात झालेत, महाराष्ट्राच्या मातीतून झालेत. शिक्षण कुठून आलं? हे महिलांचं शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्राने सुरू केलं. महिलांना आरक्षण देणारं राज्यही माझं महाराष्ट्र होता. त्याच्यामुळे ज्या महाराष्ट्राच्या मातीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तिथे एक महिलेचा अपमान होतोय हे खरंच अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी ते घातक आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि आता उल्हासनगरमधून उल्हासित करणारी एक वेगळीच बातमी आहे. कारण उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये सध्या
आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं, कारण या आनंदाचं कारण ठरलंय एक 40 दिवसांचं बाळ. या बाळामुळे तिथल्या डॉक्टर जान्हवी आणि त्याचबरोबर या बाळाची आई यांचे अश्रू अनावर झाले. नेमकं काय घडलं असं दवाखान्यात जाणून घेऊयात. हे आनंदाश्रू आहेत 40 दिवसांच्या तपश्चर्येचे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या बाळाला 40 दिवसांनंतर जणू पुनर्जन्म मिळालाय. योगिता हिरवा 28 नोव्हेंबरला बाळंत झाल्या, मात्र मूल जन्मतःच कोमात गेलं. 40 दिवस ICUत त्याच्यावरती उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टर जान्हवी भोसले आणि रवींद्र रोकडे यांनी स्वखर्चानं सगळी महागडी औषधं आणली, त्याच्यावर उपचार केले. उपचार करता करता डॉक्टरांना बाळाचा लळा कधी लागला कळलंच नाही. याला आपण मिरेकल बेबी आहे असंच म्हणू शकतो. बाळाची कंडिशन इम्प्रूव्ह झाली आहे आणि आज हा बाळ डिस्चार्ज होणार आहे. आणि कोणतेही डॉक्टर इकडे उपलब्ध नसताना आपण ह्याची ट्रीटमेंट केली होती. आपण त्याला रिसस्किटेट केलं, सगळा औषधोपचार केला. ते जवळपास 15 ते 20 दिवस अनकॉन्शियस होतं. त्यानंतर आता दूध वगैरे पिते. बाळाची कंडिशन एकदम चांगली झालेली आहे. आपल्या सगळ्या आमच्या टीमच्या मेहनत घेऊन आम्ही त्याला एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आईच्या गर्भात असतानाच बाळानं विष्ठा केल्यानं त्याला श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्यामुळेच बाळ कोमात गेलं. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र रोकडे, डॉक्टर जान्हवी आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी जे कार्यरत आहेत त्यांनी त्या बाळाला वेळेतच ट्रीटमेंट दिली. तब्बल 40 दिवसानंतर बाळानं डोळे उघडले. त्यामुळे निर्विकारपणे फक्त रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या काळजालाही पाझर फुटला आणि जमिनीवरच्या या देवदूताच्या डोळ्यातूनही मायेचा झरा वाहू लागला. गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आणि म्हणूनच या रुग्णालयातलं वातावरण हे उल्हासित झालंय. यानंतर वळूयात पुण्यामध्ये. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथल्या ग्रामोन्नती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसोबत महिला शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावली. महिलांच्या स्टॉलचा तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे. नारायणगाव येथील ग्लोबल कृषी विज्ञान फार्मर्स प्रदर्शनामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी एक स्टॉल आहे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम भाजीपाला आणि फळांचा. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सगळे शेतकऱ्यांनी एकत्रित करून अशा पद्धतीने ही सगळी फळं, फुलं आणि भाजीपाला या ठिकाणी लावलं आहे. यातलं आकर्षण म्हणजे आपण पाहू शकतो, साधारण हा एक बटाटा आहे. 1 किलोचं वजन साधारण हे बटाट्याचं असू शकतं, इतक्या साईजचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही भाज्या आहेत, फळं आहेत. जसं की या ठिकाणी आपण पाहतोय पपणस नावाचं एक फळ आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे निर्यात पिकवलेलं आहे. या सोबतीलाच या ठिकाणी आपण पाहू शकतो पुढच्या साईडला रेड कॅबेज आहे. त्यासोबतच या ठिकाणी कांदा आहे, काळा कांदा. बऱ्याच लोकांना पांढरा कांदा आणि लाल कांदा एवढंच माहिती आहे, पण काळा कांदा जसं की या प्रदर्शनामध्ये एका शेतकऱ्यांना पिकवलेले स्वतः शेतामध्ये तयार केलेला. या सोबतीलाच काही फुलंसुद्धा आहेत. या फुलांमध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याने कुठल्याही पॉली हाऊस शिवाय मोकळ्या वातावरणामध्ये ही तयार केलेली फुलं आहेत. त्या सोबतीला आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत. या ठिकाणी काही कडधान्य आहेत, हरभरे, त्या सोबतीला नाचणी आहे, काही साळीचे प्रकार आहेत वेगवेगळे. आणि पुढच्या साईडला सुद्धा आपण सोयाबीन पाहू शकतोय. तांदळाच्या काही जाती आहेत वेगवेगळ्या आदिवासी भागामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या. आणि या सोबतीलाच पुढच्या साईडला आपण पाहू शकतोय जशा की काही भाजीपाला आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे सगळ्या भाज्या या परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या आहेत, नैसर्गिक आहेत. विषमुक्त भाजीपाला सुद्धा ह्या स्टॉलला मांडण्यात आलेला आहे. आणि हा सगळा भाजीपाला जुन्नरचं एक वेगळेपण आहे की राज्यभरामध्ये जो पुणे आणि मुंबई सारख्या महत्त्वाच्या शहरांना भाजीपाला निर्यात होतो त्यातला जुन्नरचा खूप मोठा खारीचा वाटा आहे. त्याच्या सोबतीला या ठिकाणचा कृषी विभाग सुद्धा या शेतकऱ्यांना मदत करतो. भरतनाट्यम ही कला खरं तर विविध शहरांमध्ये जोपासली जाते, पण ग्रामीण भागात तितकासा भरतनाट्यमचा प्रसार झालेला पाहायला मिळत नाहीये.
पण ज्यांना नृत्याची आवड आहे अशांना एक संधी मिळाली, ती म्हणजे सासवडमध्ये भरतनाट्यमचं प्रशिक्षण दिलं जातं आणि एकूण 1200 विद्यार्थिनी जे आहेत त्यांना धनश्री लोमटे या प्रशिक्षण देतात आणि त्यांनी आपला झेंडा रोवलाय साता समुद्रापलीकडे सुद्धा. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. भरतनाट्यम नृत्य प्रकार हा भारतीय संस्कृतीचा एक आविष्कार असून अत्यंत अवघड आणि प्रचंड मेहनत करून हे नृत्य अवगत करावं लागतं. भरतनाट्यम म्हणजे भक्ती, रती आणि तन्मयता यांच्यातून तयार झालेलं नृत्य. या नृत्याला ग्रामीण भागात तितकी लोकप्रियता नाहीये. मात्र उपजतच नृत्याची आवड असणाऱ्या धनश्री स्वानंद लोमटे यांनी भरतनाट्यम गेल्या 18 वर्षांपासून ग्रामीण भागात अविरतपणे सुरू ठेवलंय. धनश्री लोमटे यांना बालपणापासूनच शास्त्रीय नृत्याची आवड असल्यानं त्यांनी आर्ट सोसायटी ऑफ मुंबईतून त्याचं प्रशिक्षण घेतलंय. 2001 साली माझा अरंगेत्रम झाला आणि कलासिद्धी नृत्यालयाची स्थापना मी 2001 साली केली आणि आज सगळ्यात मी जवळजवळ 1300 मुलींना ग्रामीण भागातल्या नृत्याचे धडे देते आणि ह्या संस्थेत बरेचशा पालकांनी त्याच्यामध्ये सगळ्यांना ग्रामीण भागामध्ये क्लासिकल फॉर्म काय आहे हा लक्षात आला आणि आता लोक त्याला भरतनाट्यम ह्या नावाने ओळखू लागले आहेत. त्यामुळे जवळजवळ 1200 ते 1300 विद्यार्थिनींना मी नृत्याचे धडे देते. धनश्रीनं आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2001 साली पुरंदर तालुक्यातल्या सासवड इथं कलासिद्धी नृत्यालयाची स्थापना केली आणि या सासवड, जेजुरी, निराभोर, हडपसर, शिरवळ या भागातील सुमारे 1200 विद्यार्थिनी धनश्री यांच्याकडे भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेत आहेत. मेहनत, ध्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येतं हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, पुरंदर. आणि यानंतर जे कोणी क्रीडाप्रेमी आहेत किंवा ज्यांना स्पोर्ट्समध्ये खरं तर रस आहे, इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. कारण खेलो इंडिया खेलो या उपक्रमांतर्गत आता वेगवेगळ्या खेळांवर केंद्र सरकारतर्फे खास लक्ष दिलं जाते. तर खेलो इंडिया खेलो हा उपक्रम नेमका काय आहे याविषयी जाणून घेतलंय जिम्नॅस्टिक आंतरराष्ट्रीय कोच वर्षा उपाध्ये यांच्याकडे. खेलो इंडिया खेलोचं हे दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये नेमकं तरुण खेळाडूंसाठी काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या उपक्रमामध्ये पुण्याला नेमकं काय काय होणार आहे थोडंसं जाणून घेऊया. वर्षा उपाध्ये ज्या रिदमिक जिम्नॅस्टिकच्या आंतरराष्ट्रीय कोच आहेत त्या माझ्यासोबत आहे. मॅडम नमस्कार. मॅडम, सर्वच तरुण खेळाडूंसाठी उत्सुकता आहे की आता काय होणार आहे पुण्याला, त्यांच्यासाठी काय काय उपक्रम आहेत थोडीशी माहिती हवी आहे. खेलो इंडिया या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्राला ह्याचं यजमानपद मिळालं आहे खेलो इंडिया स्पर्धेचं. आणि ह्याचं विशेष सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी दिल्लीला ज्या स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा एकच एज ग्रुप या स्पर्धेमध्ये होता, 17 वर्षाखालील मुलांचा. तर महाराष्ट्र हे पहिलं राष्ट्र असणार आहे की ज्यांनी युवकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये करून घेण्यासाठी 21 वर्षाखालील हा नवीन वयोगटसुद्धा या वर्षापासून सुरू केलेला आहे. निश्चितच मागच्या वर्षी आपल्याला 111 मेडल होती, जी सर्वात जास्त होती. जरी 2 मेडल कमी असतील हरियाणापेक्षा तरी कुठचे खेळ आहेत महाराष्ट्रातले जे खूप स्ट्रॉंग आहेत आणि कुठचे ज्याच्यावर थोडंसं लक्ष देणं केंद्राने आणि आपण गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये असे वीक खेळ असे कोणतेच नाही आहेत. फक्त आता नवीन सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंना खेळासाठी जास्त वेळ देणं हे शक्य होणार आहे. त्यामुळे खेलो इंडिया खेलोतर्फे आता खेळाडूंना एक उत्तम संधी आहे. गेल्या वर्षी जरी 111 मेडल्स असली, यावर्षी नक्कीच ती दुप्पट होतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि यानंतर महिला विशेषमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.